आजारी तुम्ही बोलायला काय झालं? एक मोबाईलमुळे संवाद संपला. दोन मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसतात माणसं येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर टांगड्या टाकून पागल झाली. पागलच झाली. एक मोबाईलमुळे संवाद संपला. दोन मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. तीन मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. चार मोबाईलमुळे मेंदू हँग झाली. पाच मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. सहा मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. सात मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि आठ मोबाईलमुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशी देते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली. टरटरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली. याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना. कोण नको म्हणलं तुम्हाला? चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल? यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरण मोबाईलला गेम कोणत्या रे? पबजी, अजून पीपल, जोरात बोला कोणती? पबजी काय झालं? नाही हे बंद करा. आणि ती काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा. यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते. जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा तरुण पोरांनी पार लाजाबीजा सोडल्यात. कामं दिले सोडून केस राखीन बोंबलं दिंडायचं. कोणीकडे चांगले गाडी का कुल्फी का पावी का मस्तपैकी टाकाटाक जागायचं चांगलं ते दिले सोडून. ती मला तवा म्हणली होती. ती एकदा हसली होती. पण तुला अशा रोग झाला ना तेव्हापासून. त्याला इज्जत आणि इस्टेट घालवायची. त्यानं फक्त दोस्ती नालायक कशी करायची बस. दोस्ती नालायक केली का आपल्या जमिनीला आपोआप गिराईक लागतं. त्याला सत्यनारायण घालायची गरज नाही. शेजारची बाई जास्त वेळा आपल्या घरात बसायला यायला लागली का आपल्या घरात आपोआप भांडणं सुरू होतात. चतुर्थी करायची गरज नाही. त्याला काय दारू प्यायला असा कोर्स नाही. दारू पिताने डोळे झाकावेत, बाहेर येताने थुकत यावे, येताने तोंड वाकडे तिकडे करावे, पाय जम्यात मुतावे, एड्या बाबडीत गुतावे. याला बेवडा असे म्हणतात. नाही दोस्त नालायक कार्यक्रम मोठी. कसं पुस्तकात आहे? गांजा पेताने 5-6 माणसं एकत्र असावा, फडकं भिजून आणणारा गुलाम असावा, दुसरा अंगठ्यात ताईट असावा, ज्याच्या हस्ते कारखान्याला आग लावायची तो गालात खलास होईल असावा, ज्याच्या हस्ते बॉयलर पेटवायचं तो काडी धरून ताईट बसला असावा, त्यानं निबार झटका हाणावा, काथ्या पिटून दुकाट बाहेर यावा. ओम नमः शिवाय. घासावं लागत नाही ना. इकडं घासावं लागती. वाक्य नीट आहे का? विद्वान आणि धनवान तुकोबर आहे. किती धनवान नाम घेता काफे, किती धनवान कोण तुकोबा. काय थोबाड जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली. मेल्यान मला काल आठवलं त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या सगळ्यात मजा आहे. येतेच त्यांच्या संग नवरा जळवतो ती आगी कवडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी ढिल्ली करा बरं. जाळाजवळ न्यायची ना अशी ढिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा झाकली. फक्त म्हणायला कोण. 10वी-12वीचे टोनगे जरा नीट आहे का? मिश्या फुटल्या नाही नालाय का तुम्हाला? मिश्या क्वार्टर पेता तुम्ही. भंगरी बापाची पैदास हलकट क्वालिटीचं नाही.